BLW न्यूज नेटवर्कवर आज आपण पाहणार आहोत अहमदपूर तालुक्यातील किनीकदू येथे वसलेली बसवसृष्टी। या बसवसृष्टीमध्ये अतिशय मनमोहक अशी झाडे, त्यासोबत हा जो दिसतो आहे तो मोघा तलाव, आणि हा तलाव अत्यंत निसर्गाला साथ देऊन यावर्षी तुडूंब भरलेला आपल्याला दिसत आहे। त्यानंतर हा पूर्ण ग्रंथ संपदा, वेगवेगळ्या पद्धतीची महापुरुषावरची ग्रंथ, छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, त्यानंतर इथे वेगवेगळ्या पद्धतीची पोस्टर्स, आणि त्यावर जो संदेश आहे तो अतिशय महत्वाचा आहे। हा संदेश आपण पाहू शकतो, तो म्हणजे हमारा संविधान हमारा अभिमान, आणि तो कशा पद्धतीने आहे यातली अत्यंत महत्वपूर्ण माहिती या माध्यमातून देण्याचा प्रयत्न बसवसृष्टीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं। संविधानाची निर्मिती, त्या समवेत ही अत्यंत निसर्गरम्य अशी जवळपास 1000 झाडे विविध प्रकारची इथे लावण्यात आलेली आहेत। ती अत्यंत मोठी झालेली असल्यामुळे आता या सृष्टीमध्ये खरंच एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होऊ शकतो, अशी ही बसवसृष्टी। इथे आपण पाहू शकतो वेगवेगळ्या महापुरुषांचे वेगवेगळे विचार या ठिकाणी जे लावण्यात आलेले आहेत ते अत्यंत उद्बोधक असे आहेत, कारण महामानवाच्या विचाराचा विचारनामा हाच भारतीय संविधानाचा सरनामा आहे। त्यामुळे भारतातील मूळ महापुरुष समजून घेण्याची ही पद्धत अत्यंत प्रेरणादायी आहे। विविध प्रकारची ही झाडे, हा जो तुम्हाला वटवृक्ष दिसतोय तो अनुभव कट्टा म्हणून आहे, अनुभव मंटप वट्टा असं त्यांना नाव देण्यात आलेलं आहे। आणि याच ठिकाणी वेगवेगळे शरण, आज वेगवेगळे संशोधक लेखक इथे येऊन अभ्यास करत आहेत, आणि निश्चितच एक परिणामकारक संशोधन हे या बोधी वृक्षाच्या खाली होताना दिसतंय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कशा पद्धतीनं हे सांगितलं, त्यासोबतच ही जी फुलझाडी आहे ही अत्यंत नयनरम्य आणि पाहता क्षणी मनमोहून टाकावं अशा पद्धतीचं हे दृश्य आपण BLW न्यूज नेटवर्कवर पाहत आहोत। हे किनीकदू येथील बसवसृष्टीचं हे दृश्य आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे हक्क बजावू कर्तव्य पाळू अशा पद्धतीचे तिथे वेगवेगळे फलक, आणि हे संविधान पार्क आपण आता पाहणार आहोत। तत्पूर्वी ही जी फुलांची बाग आहे, या बागेकडे पाहिल्यानंतर नक्कीच मन अगदी प्रसन्न होतं। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण अशी संतवाणी आहे, आणि त्या समवेत हे भारताच्या संविधानाची उद्देशिका, हे संविधान पार्क महाराष्ट्रामध्ये एकमेव संविधान पार्क या ठिकाणी उभा आहे। पूर्ण उद्देशिका इथे आपल्याला दिसते आहे। ही उद्देशिका तयार होत असताना वर भारत का संविधान अशा पद्धतीचं हे संविधान पार्क उभं करण्यात आलेलं आहे। नवनीतम संकल्पना, हे गती व समृद्धीचे अशोक चक्र आज भारतीय तिरंग्यामध्ये सुद्धा दिमागदार पद्धतीने फडकताना आपण पाहतो, आणि हे सुंदर अशी झाडी, त्यासोबतच फुलांची बाग, विविध प्रकारची ही वनराई पाहता क्षणी आपल्याला निश्चित मन प्रसन्न होतं। संविधान पार्कच्या दुसऱ्या बाजूला भारतीय संविधानाचा इतिहास, म्हणजे संविधान कसे निर्माण झाले, किती सदस्य होते, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले, किती कलम आहेत, किती खर्च आला, ही सर्व माहिती, त्यासोबत मूलभूत हक्क आपल्याला कलम 12 ते 35 मध्ये कोणते देण्यात आलेले आहेत याची सुद्धा माहिती या ठिकाणी संविधान पार्क मध्ये आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत अभ्यासपूर्ण, आणि सोबत मूलभूत कर्तव्य सुद्धा अनुच्छेद 51 क नुसार जी दिलेली आहेत, ही कर्तव्य सुद्धा इथे मोठ्या बॅनरवर लावल्याचं आपल्याला दिसतं। आणि संविधान पार्कच्या या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे छोटे संविधानाचे कोटेशन, संविधानाचं महत्व, लोकशाहीचं महत्व अत्यंत परिणामकारक पद्धतीने ठेवलेलं आहे। सोबत ही वेगवेगळ्या फुलांची ही जी वनराई आहे ही मन प्रसन्न करणारी आहे, आणि पर्यावरणासोबतच
ज्ञानाचा धडा यामध्ये देण्याचा प्रयत्न बसवसृष्टीच्या माध्यमातून झालेला आहे. या बसवसृष्टीमध्ये यावे लहान थोर अशा पद्धतीचा जणू उद्घोष आहे. आणि इथं आल्यानंतर मात्र अगदी मन प्रसन्न होतं. त्यासोबतच हे जे काही आपल्याला वचन वाचायला मिळतात, हे सर्व पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला जेव्हा ऐकायला मिळतो, तेव्हा निश्चित जे काही ताणतणाव आहे आपल्या आयुष्यामध्ये, तो ताणतणाव निश्चितच दूर होतो. आणि ही फुले आपल्याला काही काळापुरते निश्चितच ताणतणावातून मुक्त होण्यास मदत करतात. अशा पद्धतीची वेगवेगळी झाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण BLW न्यूज नेटवर्कवर हे सर्व पाहत आहोत. आंब्याच्या मोहरामुळे या आंब्याचं विशेष महत्व, फळाचा राजा, आणि हेही आपण या माध्यमातून पाहतोय. हे सर्व बसवसृष्टीमधलं आहे. इथे वेगळ्या फुलांची बाग दिसते आहे आणि असे 3 एकर परिसरामध्ये हा सर्व बसवसृष्टीचा जो काही भाग आहे तो उभारण्यात आला. महात्मा बसवण्णाची वेगवेगळी परिणामकारक वचनं, त्यासोबतच या ठिकाणी कशा पद्धतीनं ही बसवसृष्टी येणाऱ्या काळामध्ये वनराई देवराई ऑक्सिजन पार्क उभा करणार आहे याचा हा पूर्ण आढावा. त्यासोबत वेगवेगळ्या संतांची वचनं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणारे संत, आणि आपली भारतीय सिंधू संस्कृती परंपरेतला भारतीय चारवाक, या सर्वांचे जे काही महत्वाचे उपदेश आहेत, संदेश आहेत, ते देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्याबद्दलचं नेमकं काय धोरण होतं, शेतीबद्दलचं काय धोरण, हेही त्या ठिकाणी आहे. शाहू महाराज यांनी शिक्षणाबद्दल कशा पद्धतीनं काम केलं, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण संस्थेमधनं कसे विद्यार्थी घडवले, हे सर्व पाहत असताना बाबासाहेबांचं कार्य, त्यांचे महत्वाचे कोटेशन या संविधान पार्कमध्ये आणि बसवसृष्टीमध्ये लावण्यात आलेली आहेत. आणि त्यामुळे निश्चितच या बसवसृष्टीला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. सर्वांनी या ठिकाणी जाऊन या बसवसृष्टीमध्ये आपण थांबणं, तिथला हा सर्व जो काही प्रेरणादायी भाग आहे, तथागत गौतम बुद्ध यांनी सुद्धा जे काही महत्वाचे संदेश दिले, त्यांनी काही संदेश बसवसृष्टीमध्ये बॅनरच्या रूपामध्ये आहेत. हे नियोजित बसवसृष्टी आपण पाहतो आहोत. येणाऱ्या काही वर्षामध्ये अशा पद्धतीची ही सृष्टी इथे उभी करण्याचा मानस येथील बसवसृष्टी फाउंडेशनचा कमिटीचा आहे. इथे एक महात्मा बसवण्णाचा मोठा स्टॅच्यू उभा राहणार आहे. हे विविध संत गाडगे बाबा, त्यानंतर आता वेगवेगळ्या संतांची आपण इथे वचन पाहणार आहोत. वेगवेगळे आपण सर्व पाहतोय हे, ज्यामध्ये बहिणाबाई चौधरी असतील, भगतसिंग असतील, यांनी दिलेले अहिल्यादेवी होळकर असतील, यांनी जे काही आपल्याला संदेश दिले, संत तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. आणि हे सगळे पिंपळ या वृक्षावर लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर असे अनेक वृक्ष, महाराणा प्रताप, महासम्राट बळीराजा, आणि यानंतर ऑक्सिजन झोन, वेगवेगळे आपण हे परिसर पाहतो आहोत. हा जो खुला परिसर दिसतोय त्या ठिकाणी आता अजून बरेचसे प्रकल्प उभे राहणार आहेत. आणि ही संपूर्ण झाडी या ठिकाणी आपण जे पाहतो आहोत, तर इथे महात्मा बसवण्णाचा पुतळा 11 फुटी, आणि सोबतच ही जी आहे बाग, या बागेमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जातीची वृक्ष, आयुर्वेदिक, त्यासोबतच आंब्याच्या वेगवेगळ्या जाती इथे लावण्यात आलेल्या आहेत. आज घडीला जरी ही वृक्ष छोटी दिसत असली तरी त्याला येणाऱ्या काळामध्ये मोठं निश्चित रूप येणार आहे. हे वृक्ष जेव्हा मोठे होतील तेव्हाचं चित्र अजून वेगळं असणार आहे. हे जे आपण स्मारक पाहतो आहोत ते डॉक्टर भीमराव पाटील यांच्या आईचं स्मारक आहे. आणि याच ठिकाणी त्यांच्या संकल्पनेमधून बसवसृष्टी उभी राहते आहे, आकाराला येत आहे. येणाऱ्या काळात नक्कीच
ही बसवसृष्टी आपल्याला एक वेगळा आनंद देऊन जाईल.